व्हिएतनामच्या फुकॉक बेटावरील हॉनथॉम केबल कार ही जगातील सर्वात लांब नॉन-स्टॉप 3 रोप सी केबल कार आहे. ही केबल कार सनसेट टाउन ते हॉनथॉम आयलँड, पायनॅपल आयलँड दरम्यान चालते. त्याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे केबल कारची एकूण लांबी सुमारे 7,899.9 मीटर म्हणजे जवळपास 8 किलोमीटर आहे. एका बाजूचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 15 ते 20 मिनिटं लागतात. ही केबल कार समुद्राच्या वर खूप उंचावरून जाते, ज्यामुळे बेटाचे, समुद्राचे अनेक बेटांवरून जाणाऱ्या बोटींचे विहंगम दृश्य दिसते. तिकिटाचा दर साधारणपणे 3,000 रुपये असतो. जर आपण व्हिएतनामी डॉंगचा विचार केला तर 8,50,000 ते 9,50,000 हे तिकीट असते. या केबल कारच्या तिकिटामध्ये केवळ प्रवासाचा समावेश नसतो, तर ह्यामध्ये ॲक्वाटोपिया वॉटर पार्क अँड एक्झॉटिका विलेजमध्ये प्रवेश देखील समाविष्ट असतो. ही केबल कार सनसेट टाउन येथून सुरू होते आणि हॉनथॉम आयलँडवर जाऊन थांबते. प्रवासात तुम्ही आजूबाजूला पसरलेला अथांग समुद्र, सुंदर बेटांचा आनंद घेऊ शकता. केबल कार साधारणपणे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत असते. दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान केबल कार काही वेळासाठी बंद करण्यात येते. तिकिटात वॉटर पार्कचा समावेश असल्याने जेव्हा पण आपण ह्याला व्हिजिट करतो तर सोबत टॉवेल अँड स्विमवेअर असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला बेटाची सफर करायची असेल तर केबल कारचे तिकीट अँड आयलँड टूरचे मिळून कॉम्बो पॅकेज घेणे अधिक सोयीस्कर आणि स्वस्त पडते. दुपारच्या वेळेला खूप ऊन असते, त्यामुळे सकाळी लवकर केबल कारने प्रवास करणे अधिक सुखकर ठरेल. फुकॉक बेटावरील पर्यटनाचा हा अतिशय लोकप्रिय भाग आहे. तिकीट बुकिंग आणि इतर अद्ययावत माहितीसाठी तुम्ही अधिकृत सन वर्ल्ड हॉनथॉम वेबसाईटला भेट देऊ शकता, म्हणजे तुम्हाला तिकीट ऑनलाईन पण अवेलेबल होऊन जाते. तर आता तुम्ही पाहू शकता की केबल कारचा प्रवास करता करता आपण पोचलेलो आहोत विलेजकडे आणि ॲक्वाटोपिया वॉटर पार्ककडे. तर हे जे तुम्हाला दिसतंय ते विहंगम दृश्य केबल कारमधनं दिसतंय, जिथे तुम्हाला हे विलेज पण दिसत आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण पुढे जातो तर आपल्याला ॲक्वाटोपिया हा वॉटर पार्क पण दिसतो. आणि हा वॉटर पार्क तुम्ही इथे पाहिला. आता आपण उतरलो आहे केबल कारमधनं, विलेजमध्ये एंटर झालेलो आहोत. विलेजच्या एंट्रीलाच तुम्हाला विलेजचा मॅप पण दिसतो, की जिथे तुम्हाला वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि वॉटर पार्क कुठे आहे, त्याचप्रमाणे रेस्टरूम्स कुठे आहे, कुठे का रेस्टॉरंट आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या मॅपमधनं मिळते. आता आम्ही विलेजची सैर करत करत पुढे चाललो आहोत. विलेज पण पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे. दोन्ही बाजूला खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसतं. आता तुम्ही पाहू शकता की आपण जसं पुढे चाललेलो आहोत तर वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट्स पण आपल्याला दिसतात. इथे कोकोनट वॉटरसारखं एनर्जी ड्रिंक आपण घेऊन आपल्याला हायड्रेटेड ठेवू शकतो, कारण दुपारच्या वेळेला आम्ही पोचलेलो आणि तेव्हा प्रचंड उष्णता होती. जसे आपल्या इकडे उन्हाळा आहे तेवढाच उन्हाळा तिथे असतो, तर स्वतःला हायड्रेटेड ठेवणं फार महत्त्वाचं आहे. इथून पुढे जाऊन सगळ्यात पहिले आम्ही रोलर कोस्टर राईड केलेली आणि त्यानंतर आम्ही अजून 1-2 राईड्स केलेल्या होत्या. तर सगळ्यात पहिले आम्ही ड्राय अशा ॲडव्हेंचर पार्कला गेलो होतो, जिथे आम्ही ड्राय ॲक्टिव्हिटीज केल्या. आणि ह्या ड्राय ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर आम्ही रेस्टॉरंटकडे आलो होतो, कारण वेळ झाली होती जेवणाची. तर ह्या आपल्या तिकीटमध्ये रेस्टॉरंटचा तिकीट पण आहे, आपल्याला लंच इथे मिळतो. तर इंडियन फूड आहे, त्याचप्रमाणे इथे आपल्याला व्हेजिटेरियन फूड पण मिळतं. आणि हे झाल्यावरती आम्ही एक अजून राईड एन्जॉय केलेली. हे असं सर्क्युलर डोम होतं आणि ह्या डोममधनं हळूहळू आपण उंचावरती जातो. जसजसे आपण उंच जातो तसतसं विलेज अँड वॉटर पार्क आणि सी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आपल्याला सुंदरपणे अनुभवता येतो.
तर आता हे जे आपलं डोम आहे ते सर्क्युलर मोशनमध्ये आहे आणि जसं ते रोटेट होतं आपल्याला 360 डिग्री व्ह्यू मिळतं ओशनचा, सराउंडिंगचा, विलेज. हे पहा इथे तुम्ही पाहू शकता, ही होती रोलर कोस्टर राईड, हे विलेज आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात की सी अँड सीच्या जवळच असलेले नारळाची झाडे, नारळाच्या झाडीने वेढलेलं हे विलेज. इथे हा पाहू शकता तुम्ही वॉटर पार्कचा परिसर. तर जसजसा तो डोम वरती जातो आपल्याला विहंगम दृश्य दिसतात. त्या विलेजमध्ये असलेल्या, वॉटर पार्कमध्ये असलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. हा पुन्हा तुम्हाला दिसतोय रोलर कोस्टरचा पार्ट, जी आपण रोलर कोस्टर राईड सगळ्यात पहिले एक्सपिरियन्स केली होती. तर अशा पद्धतीने हा डोम 360 डिग्री रोटेट होऊन वर जातो आणि पूर्ण टॉपला पोचल्यावरती हळूहळू रोटेट होत होत खाली येतो. आणि हे होत असताना आपल्याला त्या परिसराची पूर्ण इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि तो सुंदर परिसर अनुभवायची एक अनमोल संधी मिळते. तर आता तुम्ही पाहू शकता आपण वॉटर पार्कमध्ये आलेलो आहोत. तिथे मी लेझी रिव्हर एन्जॉय केलं आणि खरंच खूप एन्जॉयबल असा हा वॉटर पार्क आहे. वॉटर पार्कमध्ये पण 2-3 ॲक्टिव्हिटीज केल्या आम्ही आणि त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्यावरती मग आपल्याला आपला ड्रेस चेंज करून घ्यायचा आहे. कारण वॉटर पार्कमध्ये खेळल्यावरती इमिजिएटली आपला ड्रेस चेंज करणं हे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ड्रेस बदलून आम्ही आता निघालेलो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाकडे. तर पुन्हा ह्या विलेजची सैर करत इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे झाडं आणि फळं आणि फुलं ह्यांचा आनंद घेत आम्ही पुढे चाललेलो आहोत आपल्या केबल कार स्टेशनकडे. आणि इथून आता आपण पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाची सुरुवात करतोय थ्रू द केबल कार. आता इथे तुम्ही पाहू शकता मी केबल कारमध्ये बसलेली आहे आणि रिटर्न जर्नी करतोय. रिटर्न जर्नीमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे आयलँड्स दिसतात. ते त्याचप्रमाणे समुद्राचे नितळ असे सौंदर्य पाहायला मिळते. हा समुद्र इतका स्वच्छ आहे की आपण वरून पाहत असताना आपल्याला त्याचा तळ पण दिसतो आणि वेगवेगळे फिश जे तिकडे स्विम करतात ते पण पाहायला मिळतात. ते इतका स्वच्छ, नितळ आणि सुंदर असा हा समुद्राचा परिसर पाहता पाहता कसा वेळ जातो हे आपल्याला कळत नाही आणि हे 15-20 मिनटं 15-20 सेकंदातच पसार झाल्याचा अनुभव येतो. ते इथे तुम्ही पाहू शकता काही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज चालू होत्या आणि इथे हा समुद्राचा भाग. आणि हे सगळं अनुभवत असताना वेगवेगळ्या शेप आणि छोट्या छोट्या बोटी हे सगळं पाहत असताना कसा वेळ गेला हे कळलंच नाही. आणि पुन्हा आपण पोहोचलेलो आहोत आपल्या केबल कार स्टेशनकडे आणि ह्या स्टेशनवरून आता आपण जाणार आहोत किस ब्रिजकडे. तर किस ब्रिज हा इकडचा एक फेमस ब्रिज आहे जिथे 2 वेगवेगळे ब्रिज एका ठिकाणी एकत्र येतात आणि बरेचदा एका ब्रिजवरून जेंट्स आणि दुसऱ्या ब्रिजवरून लेडीज येतात आणि जिथे हे 2 ब्रिज एकत्र येतात तिथे ते किस करतात आणि म्हणूनच ह्याला किस ब्रिज म्हटलं जातं. आता केबल कारमधनं उतरल्यावरती ह्या किस ब्रिजच्या समुद्रकिनाऱ्यावरती आम्ही काही फोटो काढले आणि आपल्या मेमरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे तुम्हाला हा क्रिस ब्रिज दिसतोय पण आम्ही त्या क्रिस ब्रिजवरती चढलो नाही, लांबूनच त्याचे पिक्चर्स क्लिक केले कारण तिथे स्टार्ट होणारा एक वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी. तर आता तुम्ही पहा किती सुंदर अशी ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे. इथे सगळ्यात पहिले सगळ्या वेगवेगळ्या कंट्रीजचे फ्लॅग घेऊन ही स्पीडबोट आली आणि आता हे मुलं जी वॉटर ॲक्टिव्हिटीज करतात ती पाहणं आणि त्या अनुभवणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता, वेगळाच आनंद होता. मला असं वाटतं तुम्ही पहा किती बॅलन्स, किती कोऑर्डिनेशन अँड किती कंट्रोल ह्या मुलांनी स्वतःमध्ये आत्मसात केलं आहे. ह्या सुंदर किसबीस परिसरामध्ये असलेलं वातावरण, इकडचं जे लँडस्केप डिझायनिंग केलेलं आहे, रिअली वंडरफुल. देर आर नो वर्ड्स टू एक्सप्रेस द ब्युटी ऑफ धिस पर्टिक्युलर प्लेस अँड एन्जॉईंग धिस वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी. हाऊ द डे पास इवन वी डोंट अंडरस्टँड. आणि आजच्या दिवसाची लास्ट ॲक्टिव्हिटी हे फायर क्रॅकर्स. पहा किती सुंदर पद्धतीने त्यांनी हे लाईट शो अरेंज केलेला आहे जिथे फायर क्रॅकर्स पण आहेत आणि जे काही नाईट स्काय आहे ते इतकं ब्युटिफुल डेकोरेट होतं आहे. ते पाहूनच आपलं मन प्रसन्न होतं आणि
आपल्याला जी एनर्जी मिळते ते नक्कीच आपल्याला पुन्हा पुन्हा फुकॉक व्हिएतनामला घेऊन येते. तर हा नाईट शो एन्जॉय करून आम्ही घरी गेलो आणि नेक्स्ट डेची प्रिपरेशन स्टार्ट केली. तर तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ.